आंबे काढलास भत तुमचो हो बुवा सोय ठेवा त्या ढाकू नाही तर खार पडत त्याच्या बिटक्यांवर बिटक्यांवर वाजवा शांत राहतो बोल बुवांची परतफेड करतोय बुवा बोलले की रथाची दोन चाकं बुवा हमी मात्र जरा बघाव की दोन रथाची चाका या बिघडल्या तर काय होईल बुवा जर आता मी असून बारीक करून घरात गेला आणि टिका उठवला बुवा चाय करून दे जा तुला होईल तर करून खा अशी प्रेमाची भाषा असते हा तुम्ही अर्थ वेगळं लावशा आणि जर ना बायको जर चांगल्या मूड मध्ये असली ना तर काय सांगतली जर आम्ही सकाळी झोपलेले असलो ना घराकडे तर काय सांगतली ओ भाऊजी नको उठू नको उठू द्या रातभर दमा निलेत बारी करून निलिहत शिरा पडला रात्री काय करू सुद्धा गावला नाही काय भाकरी बिकरी काहीतरी करून देऊ आणि जर वाईट मूड मध्ये असली तर काय सांगते अरे खैसून आता म्हणा आता अजून दमा तगडी जाऊन झोपला ढ्यांगा लावून वर म्हणा हा तसं बुवा काय मला जास्त बोललेच नाही बुवा या कलियुगा मोर नाचताना रडतो आणि हंस मरताना गातो जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतो बुवा आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतो जिवंत असताना ना मेणबत्ती विझवतो कधी तर वाढदिवसाच्या वेळी आपण हा आणि जेव्हा आपण मृत पावतो तेव्हा तीच मेणबत्ती बुवा थडग्यावर लावतात एवढंच फक्त फरक हा शॉर्टकट मध्ये एवढं होतंय बुवा बोललेत की आई म्हणजे काय बुवा आईसाठी कोणती गोष्ट सोडा आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नको बुवा कारण या जगावर जर मोठं प्रेमाचं पात्र असेल तर ती बुवा आई तुम्ही वाचवा बरोबर आहे सन्माननीय गंगाराम शिंदे याचकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय त्याच्याकडून तुम्हाला फरमाईश आली ती मला आली आहे 100% गजराच्या माध्यमातून करीन ती पूर्ण जर बुवा आपला चेहरा पाहून ना प्रेम करणारी खूप माणसं असतात आपला चेहरा पाहून प्रेम करणारी खूप माणसं असतात पण आपला चेहरा न पाहता 9 महिन्याची प्रेम करते ना पोटात ती फक्त बुवा आई असते जर आपल्याला करंगळी जर आपली कापली ना बुवा तर आपल्याला त्या वेदना सहन होत नाहीत पण जेव्हा सिझरिंगची वेळ असते तेव्हा इलभर पोट कापून बाळाला जन्म देते ती बुवा आई असते एकदा त्या आईसाठी जोरदार टाळ्या वाजवा त्याचप्रमाणे बुवा बापाला पण तेवढीच किंमत आहे कारण जर मुलगा शाळेतून पास होऊन जर घरी आला ना तर गुपचूप पेढ्याचा बॉक्स घेऊन येणारा तो बाप कोणाला कधी दिसला नाही साने गुरुजींना श्यामची आई दिसली पण श्यामचा बाप कधी त्यांना दिसला नाही बुवा नंतर काय तर बघा शॉर्टकट मध्ये उडूया कारण पावसाची शक्यता हा पंढरपुरात हो पंढरपुरात काय वादत गाजत सोन्याचं बाशी
तुमचे दोन मुद्दे सांगतोय की मग ते कोणतरी माऊली बसलेली आणि तुम्ही अजून म्हटलास हे पांडू तात्या, ही तुमची अक्कल बुवा, कारण ती माऊली जवळजवळ नाही म्हटलं 70-80 वयाची बरोबर, आणि तुम्ही अजून म्हणतास की हे पांडू तात्या बरोबर एका शर्ट आहेत ना वयसून आता व आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट करतो तर 4 बोट आपल्याकडे असतात, या लक्षात ठेवा. आणि हे काय सांगितलं की खरकटा तुम्ही तुमचा विषय फोडून सांगतोय. तुम्ही आता पुजारी बुवांना फोन लावा, फक्त गाणं कोणी लिहून पाठवलंय एवढं फक्त त्यांना विचार. लाईव्ह उद्या जाऊन दे, फक्त विचारा पुजारी बुवांना तुला गाणं कोणी लिहून दिल्या एवढं फक्त त्यांना विचार. ओके हा, मारते तिचे ठोके बरोबर. हा ठीक आहे. रुपवल्यास सादर करूया, कारण पावसाचं वातावरण आहे, दोन्ही बुवांचे गजर व्हायला पाहिजे, अभंग होणार दोन्ही बुवांचे, भारूड सुद्धा होईल, कारण तेवढे ताकदीचा हा बुवा सकाळ सकाळ त्याला ठेवा कांडायचा हो घेणार गजराच्या माध्यमातून. देवाधिपती कशी हरली त्याची मती, एक मनात इच्छा होती कधी होईनार धांगीन त्या खंडोबाची कारभारीन खंडोबाची कारभारीन देवाधिपती कशी हरली त्याची मती, एक मनात इच्छा होती कधी होईनार धांगीन त्या खंडोबाची कारभारीन सुरुवात करूया. रूप पाहता पाहता पाहता